देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ, पपई शेती उद्ध्वस्त, लाखो रुपयांचे नुकसान। शिरपूर तालुक्यात अवैध वाळू उपशामुळे वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। भरवाडे टेंभे रस्त्यालगत असलेल्या भिला भगवान पटेल यांच्या शेतातील पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली। वाळू माफियांवर धरपकड कारवाईसाठी महसूल विभागाचे पथक येत असल्याची खबर वाळू माफियांना लागतात त्यांनी चक्क वाळूने भरलेले ट्रॅक्टर पपईच्या शेतात घुसवून लपवण्याचा प्रयत्न केला। या प्रकारात पपईची अनेक झाडे मोडली असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्यावरून दिवसरात्र वाळूची अवैध वाहतूक सुरू असून शेतकऱ्यांच्या शेतातून बांधावरून आणि रस्त्याच्या कडेला बेधडकपणे ट्रॅक्टर धाववली जाते आहे। त्यामुळे केवळ रस्त्याचेच नव्हे तर लगतच्या शेतांमधील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आहे। संबंधित शेतकऱ्यांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जातो आहे। आज सकाळी महसूल विभागाचे कर्मचारी परिसरात येत असल्याची चाहूल लागताच वाळू माफियांमध्ये एकच धांदल उडाली। पकड टाळण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर थेट पपईच्या शेतात नेल्याने उभी शेती उद्ध्वस्त झाली। या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ भरपाई देण्यात यावी तसेच वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होते आहे। दरम्यान परिसरातील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची वाळू माफियांशी संगनमत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांना दरमहा हप्ता दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे आणि याच कारणामुळे अवैध वाळू वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू असल्याचं बोललं जात आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा शेतकरी आंदोलनाचा इशारा देत आहेत। भिला भगवान चौधरी, राहणार बरवाडे, तालुका शिरपूर। माझे टेकवाडे शिवारात शेती असून त्या शेतीमध्ये मी पपईची लागवड केलेली आहे। त्या पपईमध्ये आज रात्री 2 ट्रॅक्टर माफियांनी, वाळू माफियांनी माझ्या शेतामध्ये उभ्या पपईमध्ये ट्रॅक्टर टाकून माझे पपईचे नुकसान केलेले आहे। तरी या नुकसानाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करीत आहे। STV महाराष्ट्र न्यूज, शिरपूर।